नांदेड़ लोकसभा के ज़िमनी इंतखाबात और असम्बली के आम इंतखाबात के लिए कल यानी 20 नवंबर को वोटिंग होगी। आज सुबह 7 बजे से इंतखाबी अमले ने सरकारी टेक्निकल इंस्टीट्यूट में जमा होना शुरू किया। हतमी तरबियत के बाद पोलिंग पार्टियां इंतखाबी सामान के साथ अपने मुतल्लिक़ा पोलिंग मराकज़ की तरफ रवाना हो गई है। इंतखाबात के लिए तमाम ज़रूरी इंतज़ामात मुकम्मल कर लिए गए हैं। इंतज़ामिया ने वोटर से अपील की है कि वह बिला खौफ ख़तर अपने हक़ रायदही का इस्तेमाल करे। सिक्योरिटी के लिए हसास इलाक़ों में इजाफ़ी पुलिस फ़ोर्स तैनात की गई है ताकि इंतखाबात पुरअमन तरीक़े से मुनक़िद हो। पोलिंग अमले को इंतज़ामिया ने हिदायत दी गई है कि वह क़वाइद और ज़वाबित की मुकम्मल पाबंदी करे और इंतखाबी अमल को शफ़ाफ़ बनाए। वोटर्स में भी इंतखाबात के हवाले से जोश व खरोश देखा जा रहा है और उम्मीद की जा रही है कि वोटिंग का अमल कामयाबी से मुकम्मल होगा। नमस्कार, मी डॉक्टर मनोहर चास्कर, कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येत्या 20 नोव्हेंबर या दिवशी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक नांदेड या ठिकाणी होत आहे। आपण आपली लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे ही माझी प्रथमतः आपल्याला नम्र विनंती। मतदान करणे हा आपला एक हक्क आहे। आपली लोकशाही संविधानाने आपल्याला मतदान एक हक्क म्हणून दिलेला आहे आणि तो आपण जर वापरला तर आपल्याला मिळणाऱ्या सोयी सुविधा ह्या चांगल्या रीतीने मिळू शकतात आणि त्यासाठी चांगल्या माणसाला आपण मतदान करावे आणि त्याला मतदान करून आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेवरती किंवा लोकसभेवरती आपण पाठवलं तर निश्चितपणे आपल्या गावाचा आपल्या शहराचा विकास होईल आणि आपल्यालाही मनापासून समाधान मिळेल। आणि म्हणून मला असं वाटतं का मतदान हा एक राष्ट्रीय सण आहे। लोकशाहीसाठी भक्कम करण्यासाठी संविधानाने दिलेला आपल्याला तो अधिकार आहे आणि आपण तो जरूर वापरावा एवढी मी सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व बंधु भगिनींना नम्रतेची विनंती करतो। धन्यवाद। नांदेड़ के वासियों से और हर जगह के वासियों से एक मुदीबाना एक हम्बल रिक्वेस्ट अपील और गुजारिश है कि 20 नवंबर के दिन वोटिंग के दिन कोई भी घर पे न रुके। हर जन वोटिंग के लिए अपने अपने बूथ पर पहुँचे और अपना वोट डाले। हाँ, ये बार बार सभी ऑफिशियल्स के ज़रिए भी कही जा रही, सामाजिक कार्यकर्ताओं के ज़रिए भी कही जा रही कि अपने वोट का इस्तेमाल और भरपूर करें। किसी के दबाव में आके, किसी भी तरीक़े के दबाव में आकर अपने वोट का गलत इस्तेमाल ना करें, सोच समझकर वोटिंग करें। निवडणूक हा लोकशाही परंपरेतला एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे। एवढंच नव्हे तर फार मोठी जबाबदारी लोकशाहीमध्ये मतदारांवर येऊन पडते। मतदार हा एकाच वेळी मतदारावर असलेली जबाबदारी ही एकाच वेळी हक्कही आहे मतदानाचा आणि त्याचबरोबर जबाबदारीही आहे। हक्क हा आपला प्रतिनिधी निवडून देण्याची आहे, तर जबाबदारी म्हणजे जबाबदार असा प्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी आहे। सांगायचा मतितार्थ लोकशाहीतला एक अत्यंत महत्त्वाचं असं पर्व या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या समोर आलेलं आहे। या निमित्तानं मी आपणा सर्वांना मतदान करा असं आवाहन करणार आहे आणि मतदान जागृतीच्या दृष्टीने आपण प्रत्येकानं आपल्या आजूबाजूच्या माणसांना निवडणुकीस प्रोत्साहित करावं, मतदानाला येण्याचा आग्रह धरावा आणि हा आग्रह धरला तरच खऱ्या अर्थानं आपली भारतातली लोकशाही परंपरा ही कायम टिकवून राहणार आहे। ही टिकवणं हे आपलं भारतातले जबाबदार नागरिक या नात्यानं आपलं उत्तरदायित्व आहे। ते उत्तरदायित्व आपण निभवूया अशी मला आशा आहे। गंमत बघा, नागरिक शास्त्रामध्ये जे शाळेमध्ये एक विषय असतो आपल्याला, त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे आपण सुशिक्षित 20 तारखेला मतदानाच्या दिवशी नागरिकशास्त्राचा हा सगळ्यात महत्त्वाचा जबाबदारीचा भाग पार पाडत नाहीत। तो दिवस सहलीचा समजतात। सहलीला अवश्य जा, परंतु मतदानाचा हक्क बजावूनच। एक गम्मत सांगतो, अंदर का शोर अच्छा है थोड़ा दबा रहे, मगर बेहतर तो यही है कि आदमी कुछ बोलता रहे। तुमच्या मनामध्ये काहीही खळबळ साचली असेल या सगळ्या व्यवस्थेमुळे,
परंतु तुमचं मनोगत व्यक्त करण्याचा हाच दिवस आहे. तुम्ही हा हक्क नव्हे, ही जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. माझी तुम्हाला अशी कळकळीची विनंती आहे की 20 नोव्हेंबर रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान करून आपली जबाबदारी पार पाडा आणि पुढील 5 वर्ष आपल्यावर कुणी शासन करावं याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार जो आहे आपला, तो बजावावा. धन्यवाद.